चला वाघमारे. दादा सॉरी, ते माझ्यामुळं तुला आणि मंजू वहिनींना लय त्रास झाला ना. पण माझी एकच विनंती आहे, यातलं मम्मी आणि घरातल्या कुणालाच काय कळू देऊ नका प्लीज. जयद्या, पण मला सांग की तू हे सावकारी कर्ज कशासाठी काढलं होतंस? एवढे पैसे कशाला लागणार होते तुला? अरे मला माझं स्वतःचं दुकान टाकायचं होतं. आता बँका तर काय कर्ज देत नव्हत्या, मग सावकारीशिवाय दुसरा पर्यायच नव्हता माझ्याकडं. ठीक आहे, पैसे घेतलेस ते घेतलेस, पण मला सांग तू त्यांची दादागिरी कशाला सहन केलीस? अरे मला सांगायचं ना, एकेकाची हाडं मोडली असती मी. सॉरी दादा, चुकलं माझं. हे बघ जयद्या, तुझा भाऊ यो सत्य अजून जिवंत आहे, त्यामुळे तुला कसला बी अन्याय सहन करायची काहीच गरज नाही आहे. मी कायम तुझ्या बरोबर आहे, हे लक्षात ठेव. दादा तुमचा राम भरत मिलाप झाला असेल तर त्या मारामारीमुळे जी जखम झाली आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं का आता? दादा लय लागलंय की रे? अरे एवढं काय नाही, जरासं खर्चटले होईल बरं लगेच. नुसतं खर्चटले वे? जयदीप दादा, तुमचा भाऊ एक दगडाचाच बनलाय. तुम्हाला तरी कळते ना. जावं की जरा औषधाचा डबा घेऊन या. होय जातो. अरे किती लागले सत्या? 1000 वेळा सांगितले रागावर कंट्रोल ठेव, चिडत जाऊ नकोस, पण नाही. ये बस इथे. आधी शपथ घ्यायची, मग माफी मागायचं आणि शपथ मोडायची. काय गरज होती त्या गुंडांच्या अंगावर धावून जायची? बघ जरा किती लागले हाताला. वय जयदीप दादा, जरा गरम पाणी आणता का? आणतो लगेच.